जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून एक जखमी झाल्याची घटना घडली। या दुर्घटनेत राजकुमार दुसेजा नामक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले। दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर आल्याने ही दुर्घटना घडली। कॅम्प नंबर 5 च्या चालिया मंदिर परिसरात उत्तम प्रकाश अपार्टमेंट ही 4 मजली इमारत आहे। आज संध्याकाळी अचानक दुसऱ्या मजल्याचा स्लॅब थेट पहिल्या मजल्यावर कोसळलाय। यात राजकुमार दुसेजा नामक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत। सध्या इमारत संपूर्ण खाली करण्यात आली असून अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत। चालिया मंदिरच्या बाजूला असलेला प्रकाश या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती प्राप्त झाली। माहिती प्राप्त होऊन आमच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर आले आणि त्यांनी पाहणी केली असता स्लॅब खाली एक व्यक्ती अडकल्याचे निदर्शनास आले। सदर व्यक्तीला सुरक्षितरित्या काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलेलं आहे। एक राजकुमार दुसेजा नावाचा व्यक्ती जखमी झालेला है और त्याला हॉस्पिटल में शिफ्ट किया है। कौन से वर्ष की बिल्डिंग बनी हुई है? बिल्डिंग अभी उसका हमें इन्फॉर्मेशन नहीं है, उसका प्राइमरी इन्फॉर्मेशन लिया तो 25 से 30 साल पुरानी बिल्डिंग। अभी तक लोग फंसे हैं? नहीं, सब लोगों को बाहर निकाला है। जिन लोगों को बाहर निकाला उनको रहने की व्यवस्था हुई है? उनको अभी रहने की व्यवस्था करेंगे महापालिका की तरफ से। लोगों का कहना था कि उनको उनके सामान भी है, उनको निकालने हैं। सामान हो, अभी बिल्डिंग हम देखेंगे, पहले सेफ है 12 घंटे ऑब्जर्वेशन में रखेंगे। उसके बाद सुबह फिर इंजीनियर को बुला के चेक करके बाद में लोगों को सामान निकालने दिया जाएगा। अनेक चौकशी केली असता 25 से 30 वर्ष जुनी इमारत असल्याचे कळले आहे। जेव्हा केंद्र क्रमांक 4 ला फोन केला, अशा ठिकाणी चालिया मंदिरच्या बाजूला एक बिल्डिंग तसला पडलेला आहे। तुरंत त्या घटनास्थळी द्वितीय पालिका कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले। सिच्युएशन बघितल्यानंतर त्यांनी केंद्र क्रमांक 3 ची गाडी सुद्धा बोलवून घेतली आणि तसेच मला मुख्य अग्निशमक अधिकारी त्यांना पण कॉल केल्यानंतर मी गवस सर अतिरिक्त आयुक्त त्यांना सांगितलं अशा ठिकाणी झालेलं आहे म्हणून बिल्डिंगचा स्लॅब पडलेला आहे। तर त्यांनी मला लगेच हेच दिलं का तिथे काय परिस्थिती काय आहे ते। मी परिस्थिती बघितल्यानंतर मी प्रत्यक्ष येऊन इथे बघितलं तर त्याच्या स्लॅबच्या खाली एक माणूस अडकलेला होता। त्याला आम्ही सुरक्षित रीतीने बाहेर काढून आणि हॉस्पिटलला रवाना केला आणि मग नंतर त्याचे रवाना झाल्यानंतर पूर्ण खाली केलेली आहे। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।